हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग आता आपण जात आहोत आपल्या 7व्या आणि लास्टच्या लोकेशनवरती, आणि ही लोकेशन काय आहे हे पाहण्यासाठी हा व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन आदिशक्ती श्री रामचंद्र दास मध कौशल्यानगर पॅलेस कौशल्या. हे ठिकाण आहे आपलं कैकाडी महाराज मठ, आणि हे पूर्णपणे असं एक संग्रहालय आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ज्या पौराणिक गोष्टी आहेत यामध्ये दर्शवलेल्या आहेत. तर जसं की मानवाचा जन्म कसा झाला, म्हणजे मानव हा माकड रूपामध्ये होता, त्यातून त्याचा मानवाचं रूप प्रकट झालं. या सगळ्या गोष्टी इथून सुरुवात झालेली आहे. ते रामायण, महाभारत, त्याचबरोबर द्वापार युग, त्रेता युगमध्ये ज्या ज्या विविध गोष्टी घडलेल्या आहेत, खूप अशा ऋषी मुनी, त्याचबरोबर कलियुगमध्ये आपले शिवाजी महाराज, आंबेडकर, त्याचबरोबर महात्मा गांधी, या सगळ्या गोष्टीपर्यंत इथे सगळं प्रदर्शित केलेलं आहे ॲज अ स्टॅच्यू या माहितीनुसार. आणि खूप सुंदर असं हे संग्रहालय आहे. त्याचबरोबर पाहण्यासाठी, शिकण्यासाठी खूप छान असं हे संग्रहालय. त्याच्यामुळे इथे जमल्यास नक्कीच विजिट करा. या मठामध्ये वयस्कर लोक, त्याचबरोबर ज्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना अलाउड नाही आहे. आणि जर त्यांना जायचं असेल तर ते त्यांच्या रिस्कवर जाऊ शकतात. कारण की हे जे मठ आहे हे एक डोंगर कसा असतो, चढ उतार, त्या टाईपमध्ये हे मठ असल्यामुळे इथे वयस्कर लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी हा नियम आहे. पण जायचं असेल तर ते त्यांच्या रिस्कवर जाऊ शकतात. तर मग 1 ते 1.5 तास करून आम्ही आता थेट निघालो आहोत काहीतरी खायला. तर मग खाऊन आता आम्ही डायरेक्ट निघणार आहोत आमच्या रूमकडे. रूमकडे आलेलो आहोत, पण त्याआधी थोडंसं मार्केट एक्सप्लोअर करू. मार्केटमध्ये काय सामान असेल तर घेऊ, जे आवडेल ते, आणि त्यानंतर रूमवर जाऊन पटकन चेंज वगैरे करू आणि मग थेट निघणार आहोत आम्ही पंढरपूर स्टेशनकडे. कारण की आता आमची 9ची गाडी असल्यामुळे आम्हाला तर लगेच निघावं लागणार आहे. गाडीच्या नंबरात टाकून दे ना. खाऊ आता बस करा. दान पुण्य मी दानपुण्य बघितलं पण नाही. कोल्हापुरी बघते भाई. सकाळी पाहिजे होते, आतला पैसा अपने को कुछ लेना नहीं है ना. कुछ भी बोल, शाम को जो दर्शन करने की वाइब आती है ना, वो अलग ही रहती है. हाँ. तेरे को भी आना है भाई. पकड़ रहे अच्छे से भाई. An hour later.
जाऊन चेंज वगैरे करून मग आता मी डायरेक्ट निघालो पंढरपूर स्टेशनकडे, कारण आता आमची 9ची रात्रीची गाडी आहे आणि आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटणार आहोत ट्रेनमध्ये. तर 9ला ट्रेन आणि लगेच आम्ही निघालेलो आहोत. तर ही गाडी आम्हाला सकाळी 7:30-8 पर्यंत मुंबईला पोहोचवेल. The next morning. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बनी सकाळी 7:30ला आम्ही मुंबईला पोहोचलो आहोत आणि आमची ही होती पंढरपूरची जर्नी 1 दिवसाची. तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी असंच तुम्हाला नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये त्याचबरोबर अजून वेगळ्या ब्लॉगमध्ये भेटत राहीन. सो तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. मी भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. 13वां, 14वां, 15वां और RRN 16वां कोच प्रदर्शन 15127 छत्रपति शिवाजी